नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजनेची ई के.वाय.सी करण्यासाठी थोडे दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा विलंब न करता लाडकी बहीण योजनेची ई के.वाय.सी लवकरात लवकर करून घ्या आणि ती मोबाईलमधून कशी करायची आज आपण इथे ते पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती लाडकी बहीण ई के.वाय.सी असं टाईप करायचं आहे आणि त्याच्यानंतर जी पहिली वेबसाईट ओपन होईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो पहिला बॉक्स येईल लाडकी बहीण ई के.वाय.सी संदर्भात त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे लिहिलेले पहा लाभार्थी आधार क्रमांक. तर ह्या बॉक्समध्ये जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे. तर आपण आता लाभार्थी आधार क्रमांक टाकून घेऊ. आणि त्यानंतर जो कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा ह्या बॉक्समध्ये एंटर करायचा. तर कॅप्चा एंटर करून घेऊ आपण. आणि याच्या कॅप्चा ह्या बॉक्समध्ये एंटर केल्यानंतर इथे खाली लिहिलेलं आहे पहा मी सहमत आहे. तर ही मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP जाईल. तर OTPची वाट बघूया. तर OTP आल्यानंतर आपल्याला तो OTP एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर सबमिट करायचा आहे. तर आता OTP टाकला आणि सबमिट करून घेऊ आपण. तर सबमिट केलेलं आहे. OTP सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. तर हे बघा इथं लिहिलेलं आहे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. तर आपण इथे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकून घेऊ. तर आता आपण आधार क्रमांक टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे सुद्धा सेम त्याच पेजसारखी प्रोसेस करायची आहे. जो कॅप्चा दिलेला हा कॅप्चा या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. तर आपण हा कॅप्चा एंटर करून घेऊ 573205. तर त्याच्यानंतर हे बघा परत इथे खाली लिहिलेलं आहे की मी सहमत आहे. याच्यावरती क्लिक करून OTP पाठवायचा आहे. तर परत जो आधार नंबरला लिंक असेल मोबाईल नंबर त्याच्यावरती हा OTP जाईल आणि तो आपण परत इथे सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर हे बघा समोर आपल्या सबमिट झाल्यानंतर आपल्यासमोर परत एकदा नवीन पेज ओपन होईल. तर याच्यामध्ये पाहू शकता पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला आपल्या वडिलांचे किंवा पतीचे नाव दिसत आहे आणि दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला आपला जात प्रवर्ग निवडायचा आहे. तर आपण सर्वप्रथम ते निवडून घेऊया. तर हे पहा आता इथे मी जात प्रवर्ग निवडून घेतलेला आहे. असा तुम्हीही योग्य तो आपला जात प्रवर्ग निवडून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हे बघा खाली इथे जो 1 नंबरचा बॉक्स आहे आणि बाजूला जो 2 नंबरचा बॉक्स आहे या दोन्ही बॉक्सवरती लिहिलेली माहिती व्यवस्थित वाचून घेतलेली आहे आणि तिथे मी दोन्ही बॉक्समध्ये होय हे ऑप्शन निवडून घेतलेला आहे. तर आता हे सर्व झाल्यानंतर खाली जो छोटासा बॉक्स दिसतो आहे त्या बॉक्सवरती टिक मार्क करायचा आहे आणि सबमिट करा हे ऑप्शन दाबायचं आहे. तर मी ज्या प्रकारे टिक मार्क केलं आहे असंच तुम्ही टिक मार्क करून घ्या आणि त्याच्यानंतर सबमिट करा या बटनावरती दाबायचं आहे. सबमिट करा या बटनावरती दाबल्यानंतर आपल्या स्क्रीनवर लगेच तुमची ई के.वाय.सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असे आपल्याला मेसेज येईल. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या कुठेही न जाता तुमच्या मोबाईलमधून तुमची ई के.वाय.सी लाडकी बहीण योजनेची घरबसल्या करू शकता.